दिवसातून एकदा ब्रश करायला पाहिजे की दोनदा? हा प्रश्न आहे ना, आपल्या सगळ्यांना कधीतरी पडतोच. पण याचं खरं शास्त्रीय उत्तर काय आहे? चला, या स्रोतांच्या आधारे दातांच्या आरोग्यामागचं विज्ञान समजून घेऊया आणि या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया. आहा, हा विचार तर खूप ओळखीचा वाटतोय नाही का? दिवसभर काम करून थकल्यावर रात्री झोपायच्या आधी ब्रश करण्याचा कधीकधी खूप कंटाळा येतो. पण विचार करा, फक्त एकदा ब्रश नाही केला तर त्याने खरंच किती फरक पडत असेल? चला शोधूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की रात्रीच्या वेळी आपल्या तोंडात नेमकं काय सुरू असतं. कारण आपण शांत झोपलेलो असताना आपल्या नकळत तोंडात एक वेगळंच युद्ध सुरू झालेलं असतं. दिवसा कसं असतं, आपल्या तोंडात सतत लाळ तयार होत असते. ही लाळ आहे ना, ती आपल्या दातांसाठी एका बॉडीगार्डसारखी काम करते. ती अन्नाचे कण धुवून काढते, ॲसिडचा प्रभाव कमी करते आणि दातांना सुरक्षित ठेवते. पण रात्री चित्र पूर्णपणे बदलतं. आपण झोपतो तेव्हा लाळ तयार होण्याचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं. याचाच अर्थ दातांचं ते नैसर्गिक सुरक्षा कवच बाजूला होतं. आणि मग काय, तोंडातल्या बॅक्टेरियाला हल्ला करायला आयती संधीच मिळते. आणि हा हल्ला करतो कोण? तर तो आहे प्लॅक. प्लॅक म्हणजे काय, तर बॅक्टेरियाचा एक चिकट थर असतो. दिवसभरात आपण जे काही खातो त्यातल्या साखरेवर आणि स्टार्चवर हे बॅक्टेरिया जगतात आणि ते एक असं ॲसिड तयार करतात जे थेट आपल्या दातांच्या इनॅमलवर म्हणजे दातांच्या संरक्षक कवचावर हल्ला करतं. याचा सरळ अर्थ असा होतो की रात्री ब्रश न करणं म्हणजे आपण या बॅक्टेरियाला दातांवर हल्ला करण्यासाठी पूर्ण 8 तासांचा वेळ देतो. ईस्ट साईड चिल्ड्रन्स डेंटिस्ट्रीच्या मते ही 8 तासांची असुरक्षित संधी आहे, ज्यात दात आणि हिरड्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मग या रात्रीच्या हल्ल्यापासून वाचायचं कसं? उत्तर खूप सोपं आहे. दिवसातून 2दा ब्रश करण्याची सवय. पण ही इतकी साधी सवय किती मोठा आणि प्रभावी परिणाम घडवू शकते ते पाहण्यासारखं आहे. आणि हा फरक किती मोठा आहे माहिती आहे? दिवसातून एकदा ब्रश करण्याऐवजी 2दा ब्रश केलं तर दात किडण्याचा धोका तब्बल 50% कमी होतो. हो, 50%! हा एकच आकडा या सवयीचं महत्त्व सांगायला पुरेसा आहे. आणि हे फक्त कोरडे आकडे नाहीत, यामागे आहेत खरे अनुभव. एका मोठ्या जागतिक अभ्यासात FDIच्या ब्रश डे अँड नाईट या कार्यक्रमाने हे दाखवून दिलंय की या एका साध्या सवयीचा मुलांच्या आयुष्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष तर खूपच जबरदस्त आहेत. बघा, फक्त 21 दिवसांच्या या कार्यक्रमानंतर मुलांच्या तोंडाची स्वच्छता तर सुधारलीच, पण त्यांच्या मोकळेपणाने हसण्याच्या आत्मविश्वासात तब्बल 71% वाढ झाली. म्हणजे निरोगी हास्य हे थेट आत्मविश्वासाशी जोडलेलं आहे. आणि या सवयीचे फायदे तात्पुरते नाहीत, ते दीर्घकाळ टिकतात. फक्त 21 दिवसात तोंडाची चांगली स्वच्छता असण्याची शक्यता 11 पटींनी वाढली. 8 आठवड्यानंतर दातांवरून चिढवलं जाण्याचं प्रमाण खूप कमी झालं आणि 6 महिन्यानंतरही हीच चांगली सवय टिकावून ठेवण्याची शक्यता जवळपास 4 पटींनी जास्त होती. बरं, 2दा ब्रश करण्याचं महत्त्व तर आता आपल्या सगळ्यांनाच पटलं आहे. पण प्रश्न हा आहे की ही सवय लावायची कशी? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती टिकवायची कशी? चला, त्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. मोठ्या माणसांसाठी त्यांच्या धावपळीच्या आयुष्यात ही सवय लावण्यासाठी 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, रिमाइंडर लावा. दुसरी, ही सवय दुसऱ्या एखाद्या सवयीला जोडून टाका, म्हणजे अंघोळीनंतर किंवा नाश्त्यानंतर ब्रश करणं. तिसरी, कमीत कमी 2 मिनिटं ब्रश करा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, सातत्य ठेवा. एखाद दिवस राहून गेलं तर ठीक आहे, पण त्याची सवय होऊ देऊ नका. आणि मुलांच्या बाबतीत तर ही प्रक्रिया मजेशीर बनवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं, त्यांना त्यांच्या आवडीचा टूथब्रश निवडू द्या, ब्रश करताना गाणी लावा किंवा स्टिकर चार्ट वापरा. कुटुंबाने एकत्र ब्रश करणं हा तर सगळ्यात उत्तम उपाय आहे. आणि दात किडतील असं नकारात्मक बोलण्याऐवजी चला दात अजून मजबूत करूया अशी सकारात्मक भाषा वापरा. फरक नक्की जाणवेल. चला, आता या सगळ्या माहितीचा सार पाहूया. तोंडाचं आरोग्य ही एक प्रकारची दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आपण आज ज्या निवडी करतो त्याचे परिणाम भविष्यात दिसतात. आता बघा, एका बाजूला आहे प्रतिबंध, ज्याचा खर्च अगदीच किरकोळ आहे. एक टूथब्रश, फ्लोराईड टूथपेस्ट आणि दिवसाची फक्त काही मिनिटं. आणि दुसऱ्या बाजूला आहे दुर्लक्ष, ज्याची किंमत मात्र खूप मोठी आहे. फिलिंग, क्राऊन, रूट कॅनॉल आणि हिरड्यांचे आजार, जे शारीरिक आणि आर्थिक दोन्ही बाजूंनी त्रासदायक ठरतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की तोंडाचं आरोग्य हे फक्त दातांपुरतं मर्यादित नाहीये. ते मुलांच्या एकूण आरोग्याशी आणि त्यांच्या भविष्याशी जोडलेलं आहे. कारण निरोगी तोंड हे एका निरोगी शरीराचं प्रवेशद्वार मानलं जातं. मग जाता जाता एक विचार मनात येतो. दिवसातली फक्त 2 मिनिटं,
ही इतकी छोटीशी सवय आपल्या आरोग्यासाठी केलेली सर्वात प्रभावी आणि सोपी गुंतवणूक ठरू शकते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.